नमस्कार. मी अशोक चिंचोले आज लातूर येथून पहिल्यांदाच बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ करण्यात येत आहे. आज या चॅनलची पहिली मुलाखत लातूर येथील नव्हे तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले हबप विद्यानंद सागर महाराज गातेगावकर यांची आम्ही मुलाखत घेत आहोत. आज वातावरण असं आहे, देशभर रामाचं वातावरण आहे. मग विचार असा आला की आपण राम या विषयावर मुलाखत महाराजांची घ्यावी. मी पहिल्यांदा महाराज यांचं स्वागत करतो आणि त्यांना असं विचारतो, महाराजजी, राम हे नेमकं काय आहे? देव आहे, पुरुषोत्तम आहे, आदर्श राजा आहे की काय? आम्हाला राम आपण समजावून सांगावं. ओम नमो नारायण. सर्वप्रथम बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज चॅनलच्या आज शुभारंभा प्रसंगी पुढील वाटचालीसाठी त्यांना अनंत अनंत साधुवाद. त्यांचे कार्य यशस्वी होत राहो. आणि प्रथमतः ते आज माझ्याकडे आमचे गेले 18-20 वर्षापासूनचे स्नेहसंबंध असलेले अशोकरावजी चिंचोले या चॅनलचे संपादक आहेत. त्यांचेही अभिनंदन करतो. आणि त्यांनी मला आता श्रीराम प्रभुराम काय आहे, राम शब्द आहे, राम ब्रह्म आहे, राम मर्यादा आहे, राम काय आहे? तर शास्त्र काल म्हणतात, राम ही केवल प्रेम पियारा. हो, राम काय आहे? की जी प्रत्यक्ष प्रेमाची मूर्त स्वरूप आहे ते म्हणजे राम आहे. राम एक आदर्श आहे, राम एक मर्यादा आहे. या सर्व रामाचे जे गुण आहेत त्या गुणांवरून आपण रामांसाठी केलेले हे विशेषण आहेत. रामांना त्यांच्या आचरणायुक्त ज्या पदव्या बहाल केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट आज राम समाजामध्ये, धर्मामध्येच नव्हे समस्त मानव जातीसाठी एक आदर्श आहेत. वास्तविक आपण प्रत्येकाला रामाबद्दल ज्ञात आहेच. रामाचा इतिहास, रामाचे जीवनचरित्र, रामकथा यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय माहिती नाही. हो, परंतु रकार हेतु वैराग्यम, रामाची खरी परिभाषा जर करायची असली तर राम हे 2 शब्द आहेत. 2 शब्दांचा समूह एक अक्षर तयार होतो. राम जो रकार हेतु वैराग्य, जो वैराग्य दर्शवणारा आहे. राम पूर्ण परब्रह्म आहे. राम आपल्यासाठी जरी एक साधारण आपण सहज उच्चारण करतो, राम 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 राम, परंतु वास्तविक पाहता राम एक जीवनाचं सत्य स्वरूप दर्शन आहे. रामायणामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो चिंचोले साहेब, त्या वेळेला रामचरित मानसमध्ये सर्वात पहिल्यांदा रामचरित मानस उघडवल्यानंतर, त्याचे अध्ययन केल्यानंतर, त्याचे पारायण केल्यानंतर रामचरित मानस काय दर्शवतं? की रामचरित मानस एक कथा दर्शवत नाही. रामचरित मानस प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अंतःकरणामध्ये पाहण्याची भूमिका दर्शवतं. रामचरित मानसची कथा प्रत्येक माणसाला त्याच्या अंतःकरणामध्ये पाहण्यासाठी मजबूर करते. रामचरित मानसमध्ये पिता असावा कसा असावा, पुत्र असावा कसा असावा, शिष्य असावा कसा असावा, माता असावी कशी असायला पाहिजे, भाऊ असावा कसा असायला पाहिजे. आपण पाहतो या देशामध्ये आता सध्या भाऊ भावाच्या गळा कापतो. परंतु राम राज्याची कल्पना तेव्हा शक्य होईल ज्या वेळेला एक भाऊ दुसऱ्या भावाच्या डोक्यावर सत्तेची कृपाछत्र धरून उभा राहील. ज्या पद्धतीने राम आणि भरत यांच्या मिलाप झाला. 14 वर्ष भरताने रामजीच्या चरण पादुका आपल्या छातीला लावून ठेवल्या. म्हणजे राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करून देणारी जी स्फूर्ती आहे. माझ्या स्वतःच्या मते राम म्हणजे एक आंतरिक स्मृती आहे, आंतरिक चेतना आहे. अशा पद्धतीने राम एक आंतरिक चेतना आहे. आता वास्तविक पाहता येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्येच्या भूमीमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे. गेल्या 500 वर्षाच्या या परिश्रमानंतर, या संघर्षानंतर
हिंदू समाजाच्या या लढाईनंतर हो आज सर्वांचे विश्वाचे भाग्य आहे की येणाऱ्या 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांचे अयोध्येमध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. पुनश्च एकदा त्यांचं स्वागत होणार आहे आणि समस्त भारत देश जो राममय होईल असं मला वाटतं. म्हणून राम प्रत्यक्ष सत्य स्वरूप आहे, सत्याचा विग्रह राम आहे. रामायणामध्ये सांगितलेलं आहे की राम धर्म आहे, पण धर्म काय? धर्मुना दुसरा सत्य समाना. जे सत्य आहे त्याच्यापेक्षा मोठा धर्म नाही आणि राम हा सत्य आहे. नाही, अनेकदा असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडनंही की आम्ही राम राज्य आणू, म्हणजे रामाचं राज्य आदर्श होतं का? राम राज्य आणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आणि आज तसं होतंय का? केलं जातंय का? हे पहा, आज केलं जातं नाही केलं जात त्या विषयाशी मी काही तुम्हाला बोलणार नाही, परंतु मी तुम्हाला हे मात्र नक्की सांगू शकेल की रामराज्य काय आहे. रामराज्य हे आहे की देशाचा राजा कसा असायला पाहिजे. तुम्हाला छोटं उदाहरण देतो. रामचरित मानसच्या बालकांमध्ये वर्णन आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचे अवतार कार्य झालं, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला राजकुमार होते त्या वेळेला अयोध्येमध्ये शरयूच्या काठावर 4 पाण्याचे घाट बनलेले होते. 4 घाटांमध्ये एक गौघाट होता ज्याच्यावर पूर्ण अयोध्याच्या गायी पाणी पित होत्या. एक नागरिक घाट होता ज्याच्यावर सर्व अयोध्यावासी स्नान करत होते. एक स्त्रियांच्या महिला घाट होता त्याच्यावर समस्त महिला स्नान करत होत्या. आणि एक राजघाट होता त्याच्यावर फक्त राजपरिवार स्नान करत होतं. पण ज्या वेळेला प्रभू राम युवराज झाले, प्रभू राम शहाणे झाले, ज्ञान प्राप्त करून गुरूंच्या आश्रमात आले, त्यावेळेला अयोध्येमध्ये रामांनी ही क्रांती केली आणि हा निर्णय घेतला की अयोध्यामधले फक्त 3च घाट असायला पाहिजे. नागरिक घाट आणि रामघाट हा एकच असायला पाहिजे. जिथं नागरिक स्नान करतील तिथंच राजाही स्नान करेल. म्हणून देशाचा राजा कसा असायला पाहिजे की देशाचा राजा जो समाजामध्ये एक रूप झालेला आहे तो आहे देशाचा राजा. म्हणून माझ्या प्रभू रामचंद्रांनी रामराज्याची कल्पना आपण करतो, अति उत्तम आहे. रामराज्य यावं, रामराज्य स्थापित व्हावं, परंतु त्याच्यासाठी रामराज्य स्थापित करण्यासाठी आम्हाला बऱ्याच गोष्टी स्वतःकडून पहिले पाऊल उचलावा लागेल, स्वतः त्या स्वीकाराव्या लागतील. वास्तविक आता काय आहे चिंचोले साहेब, आम्ही समाजाकडून अपेक्षा करतो पण त्या स्वतः मात्र कधी पूर्ण करत नाही. समाजाने असं वागायला पाहिजे, समाजाने असं करायला पाहिजे या अपेक्षा आपण करतो, पण आपण स्वतः मात्र स्वतःला पाहण्याचा विचार करत नाही. वास्तविक पहा, आपण अंतर्मनामध्ये आपल्या मनात वेगवेगळे छल चालतात, वेगवेगळे कपट चालतात, वेगवेगळं नियोजन चालतं. कधी कधी धार्मिक नियोजन करता करता आपण व्यावहारिक नियोजन करून टाकतो, बरोबर. म्हणून रामराज्य जर आणायचे असेल तर तुमच्या जीवनाची पुरी पारदर्शकता तुमच्या समोर असायला पाहिजे. याच्यामध्ये लपाछपी, छल कपट असा दुसरा काहीच नाही, अमंगल असं काहीच नाही. रामचरित मानसची सुरुवात आहे, मंगल भवन अमंगल हारी, द्रवसो दशरथ अजर बिहारी. ज्याच्यामध्ये समस्त मंगलांचे आगमन आहे आणि अमंगलांचा नाश होणार आहे. ज्या ज्या मांगल्यपूर्ण गोष्टी आहेत त्या सर्व मांगल्यपूर्ण विषय आपल्या जवळ असावे आणि अमांगल जे आहे ते आपल्या जवळ, म्हणजे आपल्याला त्याचे चिंतनही निर्माण होऊ नये, तेव्हा रामराज्य स्थापित होईल. नाही, वर्षानुवर्ष आपण बघतो, आपण संत लोक म्हणजे हे करतात की रामकथा करतात, तर याचा प्रभाव पडतो का? लोक ऐकतात का? सभा आहे, कथा आहे, तिथपर्यंतच फक्त श्रवण करतात, पण त्याची प्रत्यक्ष कृती होत नाही, असं स्थिती आहे. हे पहा, त्याचे उदाहरण मी तुम्हाला असं देतो. घरामधून लहान लेकराला मायबाप शाळेमध्ये पाठवता, त्याचे माता पिता, त्याचे पालक त्याला शाळेत पाठवता. मायबापांचे कर्तव्य काय आहे? त्याला शाळेचे ज्ञान प्राप्त व्हावं, शिक्षणात त्याचे मस्तक चलावं, त्याची बुद्धी चलावी, हा काहीतरी बनावा. म्हणून माता पिता शिक्षणासाठी त्याला पाठवता. तो ज्या दिवशी शाळेत जातो त्या दिवशी त्याला मास्तर काय शिकवता, शिक्षक काय शिकव हे काही कळत नाही. तो कळत नाही म्हणजे तो जात नाही का?
तो टळत नाही, वर्षभर टळत नाही, तरी त्याचे नित्यनियम चालूच असतो. आणि नित्यनियम चालूच असतो. हळूहळू 4 महिन्यानंतर त्याला एक काढता येतो, 4 महिन्यानंतर त्याला क काढता येतो, 4 महिन्यानंतर त्याला अ काढता येतो. आणि प्रयास करत 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 तो शेवटपर्यंत ग्रॅज्युएट होतो. त्याच पद्धतीने अध्यात्माची प्रथेचा जरी परिणाम होत नसेल, असं समाजाला वाटत असेल, पण माझ्यासारख्याचा अनुभव असा आहे की परिणाम सर्वांवर होत नाही. परिणाम तुमच्या समोर लाखाने समाज आहे, या लाखाने समाजावर सर्वांवर परिणाम होत नाही. कारण समाज आलेला आहे वेगवेगळ्या दृष्ट्या घेऊन, आणि तिथून वेगवेगळं त्याला जे जे अपेक्षित आहे तो ते घेतो. त्याच्यामुळे सत्य, प्रेम आणि सुचिता ज्याला अपेक्षित आहे, कथा त्याच्यासाठी सार्थक होऊन जाते. बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेकाची प्राप्ती होत नाही. म्हणून सत्संगामधून, कथेंमधून भगवंताची प्राप्ती होत नाही, विवेकाची प्राप्ती होते. म्हणून सत्संगामध्ये भगवंत भेटत नाही, सत्संगामध्ये विवेक प्राप्त होतो. असा सत्संगाचा अर्थ. आणि ज्या वेळेला माणसाला त्याच्या विवेक जागृत होतो, त्यावेळेला त्याला क्षीर आणि नीर याचे परीक्षण करण्याची सद्बुद्धी प्राप्त होते. म्हणजे योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याचे तो मूल्य करू शकतो. म्हणून कथांचा परिणाम कमीत कमी एवढा, क्षीर आणि नीर परीक्षण करणं एवढा तरी नक्की आहे. देशामध्ये 22 तारखेला अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना होती. ह्या मंदिराचं जीर्णोद्धार आहे की मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे? आता वास्तविक पाहता 500 वर्षा पहिले तिथं मंदिर होतच. आपले सर्व इतिहासकार, आपले जे पूर्वज, त्यांनी सर्वांनी ते वर्णित केलेलं आहे. आपलाही ठाम विश्वास आहे तिथं मंदिर होतच, तिथं रामललाची मूर्ती होतीच. पुन्हा काही धर्म विघातक योजना झाल्या, धर्म विघातक शक्ती तिथं आल्या, त्यांच्या माध्यमातून मंदिराचे नासधूस झालं. पुन्हा या मंदिराच्या याच्यासाठी देशातल्या अनेक मोठमोठ्या शंकराचार्य सारख्या, करपात्री स्वामीजींसारख्या मोठमोठ्या ज्ञानी लोकांनी वेगवेगळे ट्रस्ट बनवले. राम मंदिर तिथं व्हावं याच्यासाठी गेले 500 वर्ष हा संघर्ष चालला. आणि त्या संघर्षामधून आजचा हा दिवस आलेला आहे की तिथं त्या भूमीवर कोर्टामध्ये हे प्रकरण होतं. मला वाटतं 2018ला हा निर्णय आपल्याला आला. 18ला हा निर्णय आला आणि कोर्टामधून मंदिर बांधायला आपल्याला परमिशन भेटली. त्या धर्तीवर युद्ध पातळीवर मंदिर झालं. आता त्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा आहे. कारण ज्या वेळेला भगवंताची नव्या मूर्तीची आपण हे करतो, त्या वेळेला त्याच्यामध्ये मूर्ती म्हणजे एक साधारण, आता दगडाची मूर्ती असते, धातूची मूर्ती असते, बरोबर, वेगवेगळ्या मूर्त्या असतात. त्यांच्यामध्ये जोपर्यंत वेद मंत्रांच्या माध्यमातून प्राण टाकला जात नाही, तोपर्यंत तो मूर्ती एक धातूच असतं. म्हणून आता त्या मूर्तीमध्ये, त्या जागेवर, रामललांच्या त्या जागेवर त्यांची प्रतिमा स्थापन करून त्याच्यामध्ये अनंत ब्राह्मण साधू संतांच्या, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीत, यांच्या हस्ते तिथं मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. म्हणून ती मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणावी. मंदिराचा जीर्णोद्धार करता आला, पण जेवढ्या 2दाही तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला, तरी दोन्हीला जर मूर्त्या काढल्या तर प्राण प्रतिष्ठा नवी व्हावी लागते, असा शास्त्राचा नियम आहे. नाही, अशी एक चर्चा आहे की मंदिराचं काम अर्धवट आहे. अशा अवस्थेमध्ये तिथं मोदी यांच्या हस्ते पूजा करता येणार नाही, असा आक्षेप 4 शंकराचार्यांनी घेतलेला आहे. ती योग्य आहे असं वाटते? हे पहा चिंचोले साहेब, शंकराचार्य म्हणजे मी ज्या परंपरेचे निर्वहन करतो त्या परंपरेचे सर्वश्रेष्ठ आचार्य आहेत. आणि त्यांच्या मतावर मी निर्णय घेणं हे माझ्यासाठी योग्य नाही. हे माझ्यासाठी योग्य नाही. कारण जे धर्माचे सर्वश्रेष्ठ, हिंदू धर्माचे सर्वश्रेष्ठ धर्माचार्य गुरु आहेत, आद्य गुरु आहेत, आणि हिंदू धर्मातलं सर्व मान्य पीठ आहे शंकराचार्य. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. कारण ते जे बोलतील ते चुकीचे बोलणार नाही. किंवा आज देशातले मान्यवर, सन्मान्य मोदी साहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील, जी मूर्ती प्राण प्रतिष्ठा, वास्तविक मला विशेष आमंत्रण आलेलं आहे. जे विशेष 4000 लोकांना आमंत्रण आहे, त्या 4000 लोकांमध्ये मला विशेष आमंत्रणे मी जाणार आहे.
मी मूर्ती प्राणप्रतिष्ठेला जाणार आहे, पण माझे मत या विषयावर असं आहे की मला यांनाही सोडता येत नाही, हा उत्सवही टाळता येत नाही. या उत्सवासाठी मी आतुर आहे, हो आतुर आहे, पण तो कसा काय असं, पण मी त्याच्यात समाविष्ट होण्याचे ठरवलेलं आहे. मी जाणार आहे 19 तारखेला. हो, आणि आदरणीय पूज्य चरण शंकराचार्य स्वामीजींबद्दल बोलणे ही माझ्या एवढी उंची नाही, म्हणून मी त्यांच्याबद्दल कधीच प्रतिक्रिया नाही देऊ शकत. मी आमच्यासारखे फक्त त्यांच्या चरणाला प्रणाम करतो. हो, वास्तविक आता आपण ऐकायलो 22 तारखेचा मुहूर्त आहे, 22 तारखेचा मुहूर्त आहे. आणि कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळेला लोकांना समजत नाही, लोक भ्रमित झालेले असतात. मुहूर्ताची परिभाषा आपल्याला लक्षात येत नाही. मुहूर्त म्हणजे काय? मुहूर्त म्हणजे एक कालमानाची जी गणना असते हिंदू धर्माची, ती कालमानाची गणना. हो, आपल्या देशामध्ये, आपल्या धर्मामध्ये एक जो दिवस असतो, तो दिवस असतो 30 घटींचा, आणि 30 घटींचा तो दिवस असतो. घटी म्हणजे घटी म्हणजे 15 सेकंदाचा जो, मला वाटतं 17, 18, 19, 20, 21, 48 म्हणजे 24 मिनिटांची जी एक घटी असते, आणि त्याच्यामध्ये 2 घटींचे एकके जे असतं, ते 2 घटींचे एकके 48 मिनिटाचा जो काळ असतो, तो 48 मिनिटाचा काळ एक मुहूर्त असतो. हो, मग तो मुहूर्त शुभ कधी हे अशुभ कधी हे ते पंचांगाचे जे विशेषज्ञ असतात ते ठरवतात. हो, ते पंचांगाचे विशेषज्ञ ठरवत असतात. हो, त्याच्यामुळे त्या विषयावर आपलं अध्ययन नाही, त्या विषयावर आपण चिंतन करणं किंवा त्या विषयावर चर्चा करणं चुकीचं ठरेल. असं एक आहे की 22 तारखेला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूजा करणार आहेत, पण असाही आक्षेप घेतला जातो की पूजा करत असताना जर तो विवाहित असेल तर धर्मपत्नीसह पूजा केली पाहिजे, असं एक आक्षेप घेतला जातं. असं काही आहे का की पूजा करत असताना वित गेलं पाहिजे किंवा पत्नीसह गेलं पाहिजे असं? आता हे पा, आक्षेप शोधून काढणाऱ्या माणसासाठी आक्षेप कधी शोधला जातो? चिंचोले साहेब, तुम्ही एखाद्याबद्दल एखाद्याच्या दोष कधी बोलू शकता? ज्या वेळेला त्याच्याबद्दलचे बोलणारे जे गुण आहेत, ते गुण जेव्हा तुमच्याकडचे सर्व संपून जातात, त्या वेळेलाच माणूस त्याच्या दोषाकडे पाहतो. हो, पण आता विचार हा बी करावा लागेल तुम्हाला. कधी कधी विशिष्ट प्रसंग असतो, कधी कधी विशिष्ट प्रसंग असतो, विशिष्ट वेळेला. आता समजा एखादा व्यक्ती आहे, हे व्यक्ती आहे, तो अविवाहित आहे. मग त्याला साधना करता येणार नाही का? परमात्मा त्याच्यासाठी नाही का? त्याच्यामुळे मला असं वाटतं, ही वैदिक हवनाची पद्धत आहे, वैदिक हवन, वैदिक विधींची ही क्रिया आहे, याच्यामध्ये पत्नी सोबत असायला पाहिजे. हे शास्त्र आहे. पण जर नसेल, आता त्यांना तिथे काही प्रसंग आडवे येत असतील आणि सर्व देशाला जर ते मान्य आहे, तर देशाच्या एकट्याच्या विरोधाच्या प्रवाहात एकट्याने आपण वाहणं एवढी क्षमता बी आपल्यामध्ये नाही. बरोबर. त्याच्यामुळे माझ्यासारख्याचे स्पष्ट मत आहे, जे चालू आहे ते चालू द्या. त्याच्यामध्ये आपण आता वास्तविक तुम्ही माझी मुलाखत घेता, ही मुलाखत किंवा माझा विचार तिथपर्यंत पोहोचून माझ्या विचारावर मोठा विश्लेषण होऊ शकेल असं तर काही नाही. आपल्या मताची काही किंमत तर नाही. मग त्याच्यापेक्षा आपण फक्त प्रवाहात चलत राहणे. आणि वास्तविक काय आहे, आमच्या अंगावर भगवं वस्त्र आहे. भगवं वस्त्र हे याच्यासाठी आहे की जे त्यागाचे प्रतीक आहे, जे सुख आणि दुःख याला समाविष्ट करून सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचे प्रतीक आहे. जे स्वतःला सुखी मानून घेत नाही, स्वतःला दुःखी मानून घेत नाही, त्याच्यासाठी संन्यास आहे. काम्यना कर्मणा न्यासम संन्यासम प्रवयोविदो. जो समस्त कामनांच्या, ज्याची स्वतःची कामना काही नसते, त्याच्या प्रत्येक कामनेमधून समाजाचे हित हे समोर ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे आमच्यासारख्याची धारणा ही एकच आहे, सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया. सर्वांचे सुख प्राप्त व्हावं, सर्वांचे कल्याण व्हावं, ही एकमेव भावना आमची असते. ठीक, एखाद्याची भूमिका चुकली असेल, समजा हवन करताना, आता आपल्या लातूरमध्ये हवन 108 कुंडात्मक जे हवन
अयोध्येमध्ये होणार आहे, तेच हवन आता लातूरमध्ये होणार आहे. मग आता हवन करताना ज्या वेळेला आहुती टाकली जाते त्यावेळेला मध्यमा, तर्जनी, अंगठा यांच्या स्पर्शाने हवन टाकलं जातं. काही माणसं पाची बोटांनी हवन टाकतात, आहुती देत राहतात. हो, मग आता काय करावं? जी त्याच्या नकळत जी चूक होते ती क्षम्य असते. नकळत झालेली चूक क्षम्य असते. समाज आहे, त्या समाजाला तुम्ही जशी दिशा दिलेली आहे तो तसं करत चालला. आज अचानक वास्तविक चिंचोले साहेब, आपला 20 वर्षाचा संपर्क आहे. समाजाच्या डोक्यामध्ये जे बसून गेलेलं हे परंपरागत, ते एवढं सहजासहजी थोडी निघणार आहे. त्याच्यामुळे ते जसं चालू आहे त्याचा स्वीकार करायचा, चालत राहायचं. अयोध्येतील राम मंदिर हे भव्य दिव्य होतंय, टाइम लिमिट मध्ये होतंय, तर याचं श्रेय कोणाला दिलं पाहिजे? मोदी यांच्यामुळे झालंय असं म्हणता येईल? तसं म्हणायला आता म्हणायला हरकत नाही, परंतु माझ्या स्वतःचं स्पष्ट मत असं आहे. मी माझेही एकदा म्हणलो होतो, मला वाटतं 2008-9 आम्ही रामकथा करत होतो, तेव्हा मी हे वाक्य बोललो होतो की जोपर्यंत रामाची इच्छा नाही तोपर्यंत राम तिथे येत नाही. हे सर्व राम चाले हे शरीर कोणाची या सत्ते, हे त्यांची अधिकार आहे, त्यांची इच्छा आहे. तेव्हाच तुम्हाला ही सद्बुद्धी प्राप्त होईल. तेव्हाच तुम्हाला भले मोदी साहेबांना पुढे केलं, त्यांना श्रेय जात असेल जाऊ द्या, पण इच्छा रामाची आहे. बरोबर, इच्छा रामाची आहे. त्याच्यामुळे आणि इच्छा रामाची आहे, रामाच्या इच्छेनेच हे सर्व झालं, रामाच्या इच्छेमुळे. मग आतापर्यंत 500 वर्ष का झालं नाही? 500 वर्षी बी तर अनेक स्वामी करपात्रीजी महाराज सारखे संघर्ष करत होते. बरोबर, स्वामी करपात्रीजी महाराज सारखे संघर्ष करत होते. अहो, या संघर्षामध्ये गोळीबार करून टाकला, जनता पेटून निघाली. तेवढं आपल्याला कळत नसेल, पण आपल्याला 93चे तर कळतं, बाबरीचं हे. तेव्हाही गोळीबार चलून गेला, तेव्हा किती मोठा संघर्ष, देश पेटला. पण रामाची इच्छा जेव्हा असते, राम 14 वर्ष वनवासाला काही कैकेयीच्या इच्छेने नाही गेला. राम वनवासाला रामाच्या इच्छेने गेला. रामचरित मानस जे घडलं, हे रामाच्या इच्छेने घडलं की समाजामध्ये आदर्श पुरुष कसा असायला पाहिजे, त्याचे वर्णन, त्याचे महत्व जर दाखवायचे असेल तर प्रत्यक्ष मला हे पात्र करावं लागेल. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. तुकाराम महाराज म्हणता एका अभंगामध्ये, तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, ये दशे चरित्रे केले नारायणे, रांगता गोधने राखत आहे. की म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की भगवान परमात्माचे हे वेगवेगळे जे चरित्र आहे, कधी गाई सांभाळायचे चरित्र असेल, कधी वनवासी बनण्याचे चरित्र आहे, हे चरित्र दुसऱ्याकडून अपेक्षा करू शकत नाही माणूस. पहिले स्वतः त्या अपेक्षांमध्ये उतरायचे असतं. म्हणून प्रभू रामांनी आदर्श पुरुष काय असेल हे दाखवण्यासाठी स्वतः आदर्श पुरुषाचे पात्र केलं. स्वतः आदर्श पुरुष बनले. अहो, तुम्ही पहा, इथं सावत्र आईच्या शब्द घेऊन, बापाची आज्ञा पालन करून, राजा बनण्याचे अंगावर राजवस्त्र आहेत, एका क्षणामध्ये सोडून झाडपत्त वल्कल्य धारण करून दुसऱ्या मिनिटाला राम वनवासात निघून गेले. दुसऱ्या मिनिटाला. इथं आपण सख्या मायबापांनी जर आपल्याला सूचना केली, लहान भावाला अर्धा एकर जास्ती देऊन टाकणे, तर आपण मायबापांचे शत्रू बनून जातो. बरोबर, मग प्रभाव कसा होईल? म्हणून प्रत्यक्ष रामाने ती तुम्हाला चरित्र दाखवलं की मुलाचे काम आहे आपल्या पालकांच्या आज्ञेनुसार जीवन जगत राहणे. शिष्याचे काम आहे आपल्या गुरुच्या सिद्धांतानुसार पुढचे जीवन व्यापन करत राहणे. म्हणून राम वशिष्ठांना काय समजतो? वास्तविक वशिष्ठांना माहिती आहे राम ब्रह्म आहे, तरी सुद्धा गुरुचे महत्व वाढवण्यासाठी प्रत्यक्ष राम गुरुच्या चरणामध्ये बसले, गुरुच्या आश्रमामध्ये स्थापित झाले. म्हणून राम एक समाजाला एक आदर्श आहे. पुत्र असावा कसा असावा, खूप छान पद्धतीने या विषयावर कितीही बोलता येईल. मी 7 दिवस रामकथा करतो, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. 22 तारखेला विद्यानंद सागरजी महाराज यांना विशेष निमंत्रितापैकी एक असं म्हणून निमंत्रण पत्रिका मिळालेली आहे. महाराज त्या निमंत्रणावरून आपण झाली, पण 22 तारखेला या परिसरातील राम भक्तांनी काय करायचं? म्हणजे कुठं स्थानिक जे राम मंदिर असतात तिथं जायचं, पूजापाठ करायची, काय पंत्या लावायच्या, काय करावं? एक आव्हान, आपण काय कशा पद्धतीने साजरा करायचा तो दिवस?
आता तो दिवस साजरा कसा करायचा, बाह्यरंगाने आपण जरी कितीही उत्साह करून घेतला, पण अंतरंगात जर आपण शुष्क असलो तर तो उत्सव काही खरा उत्सव मानला जात नाही. म्हणून मला असं वाटतं की त्या दिवशी तुम्ही सर्वांनी प्रसन्न चित्ते परमात्म दर्शनम, तुम्ही सर्वांनी तुमचे चित्त प्रसन्न ठेवायचे. ज्या पद्धतीने आपण गावागावातले, शिवाशिवातले, आश्रमातले, मठातले मंदिर रोषणाईने, दीपपंत्यांनी सुसज्ज नवीन दिवाळी साजरा करणार आहोत, त्याच पद्धतीने आता सुद्धा बाहेर जेवढी जन्मगाठ होणार आहे तेवढी तुमच्या अंतरंगामध्ये ही जन्मगाठ जर झाली, कारण तुमची प्रसन्नता ही तुमच्या रोगावर इलाज आहे, तुमची प्रसन्नता ही तुमच्या साधनेवर इलाज आहे. तुम्ही नर्वस होऊन कितीही साधना केली किंवा कितीही देवाला अगरबत्ती ओवाळली, उपयोग नाही. पण तुम्ही प्रसन्न होऊन जर भगवंताजवळ प्रार्थना केली, यज्ञ रूप प्रभो हमारे भाव उज्ज्वल कीजिए, छोड़ देवे छल कपट को मानसिक बल दीजिए. की हे परमात्मा, हे यज्ञ नारायण परमात्मा, माझ्या अंतःकरणामध्ये भाव माझ्या उज्ज्वल करून दे, माझ्या अंतःकरणातला छल कपट दंभ द्वेष मत्सर याला नाश करून दे. आणि ही मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. जर तुमचे चित्त या गोष्टी स्वीकारायला प्रसन्न असलं तर तुमच्या अंतःकरणामध्ये हा राम जन्माचा उत्सव, राम प्राणप्रतिष्ठेचा उत्सव ऑटोमॅटिक साजरा होईल. आणि तुम्ही प्रसन्न असले म्हणजे समाज ऑटोमॅटिक प्रसन्न होईल. आज बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यासाठी हबप विद्यानंदजी सागर महाराज यांची पहिली आणि आमच्यासाठी आशीर्वादपर ही मुलाखत आहे असं मी समजतो. महाराज या आमच्या उपक्रमाला सहभागी झाले, त्याने आम्हाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी भूकंप न्यूजच्या वतीने महाराजांचे आभार मानतो. धन्यवाद.